टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दहीगावचे दोन धुरंधर सलामीला आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जात असताना एका बाजूला प्रसाद स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज वैभवला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला प्रसाद, नॉन स्ट्राईक एंडला वैभव आणि आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय. टीम दहीगाव संघाच्या विरोधात कलमाड संघाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. आकाश बाशला होते सुरुवात. योगीराज बुटेरे सर आणि आता प्रसाद सहस्त्रबुद्धे आम्हाला सांगतील जसा पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळेल तसा मात्र काउंटडाऊन या मॅचचा देखील चालू होईल. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन तिथे मात्र पॉइंटला थोडंसं फंबल अगदी आपण पाहतो. चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. पाहावं लागेल. फलंदाज होईल बाद. काही गरज नसताना मी तर म्हणेन ज्या जिथे 2 धावा मिळाल्या परंतु तिसरी धाव म्हटलं जाताना बोहाट टाकलं आणि आता फलंदाजा ठिकाणी माघारी पडतील. पहिला धक्का लागत असताना धाव बादच्या रूपानं टीम दहीगाव संघाला फलंदाज बाद. मित्र म्हणेन आपण पहिला धक्का तो धावबाच्या रूपानं लागलाय दहीगाव या संघाला. 2 क्षेत्ररक्षक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की 2 क्षेत्ररक्षक कदाचित चुकीची कॉलिंग त्यांची पाहायला मिळाली आणि तिथे चेंडू घेण्यापुरती वेळ घेतला आणि त्यामधून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला तो कदाचित अंगलट केलेला. फलंदाज झाला बाद. धावत संख्या फलकावरती 2 असताना पहिला धक्का लागला. वैभव बाद झाला. थोडीशी निराश माघारी पडतात असताना आपण पाहतो आणि त्याच्या जागेवरती आता मैदानाच्या मध्ये नवीन फलंदाज परेश. आकाशचं पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो त्याला सांघिक यश मिळालंय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर आकाशचं त्याला सांघिक यश मिळालंय. हॅलो 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 ऑन साइडला आडव्या बॅटने आपण पाहतोय फटका दर्जेदार पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धावा सहजतेने मिळतात. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर जय बजरंग दहीगाव. आजच्या रजनीमध्ये आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळतो आणि तिसरा हॅलो चेक चेक चेक. पहिले षटक चालू आकाश आणि आकाशच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावत संख्या फलकावरती अद्यापर्यंत 5 धावा आहेत. एक सांघिक यश त्याला मिळालंय. चांगली गोलंदाजी ते करतात. अगदी आपण पाहिलं तर यंगस्टरला जास्तीत जास्त संधी देण्यात आली आणि आता त्याचा पुरेपूर फायदा घेतात गोलंदाज आकाश. बादशीकडा पाठीमागे आपण पाहतोय बॉल चाललाय. थर्डमॅनला बीट करत बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या फलकावरती केवळ 7 धावा. प्रथम बॅटिंग करते जय बजरंगी दहीगाव हा संघ आपण पाहतोय. सलामीला एक फलंदाज बाद झाला. अगदी आपण पाहतो तिथे दुर्दैवारित्या एका विकेटचं पतन झालं.
त्यानंतर आता मात्र शांत डोक्याने खेळ करतात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने आकाश. यावेळेस फटक्यासाठी जागा बनवली आहे, रूम क्रिएट केला, बॉल चालला डीप बॅकवर्ड, स्क्वेअर निघला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे धावा मिळतील 4. हा चौकार. षटकाचा आकाशच्या विरोधात आपण पाहतो. सुरुवातीला स्लो बस स्टडी हे समीकरण पाहायला मिळालं, त्यानंतर चौकार आला, धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 11 धावा आता डबल डिजिट मध्ये पाहायला मिळतात. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम जय बजरंगी दहीगाव या संघाला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये रुपेचा या ठिकाणी वापर करण्यात आला. पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं सुरुवातीला 56 धावसंख्येचा टार्गेट असताना दोन्ही संघ अगदी चेस करत तो सामना जिंकला. पहिला सामना जिंकला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाने, दुसरा सामना जिंकला जय बजरंग असोळे या संघाने. तिथे शिक्का मोर्तब केला आणि आता तिसऱ्या लढतीमध्ये आपण आहोत अशा रजनीमध्ये. तो सामना अत्यंत तुम्हाला तंतोतंत पाहायला मिळेल. यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. फटका देखील अप्रतिम होता. लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा. कदाचित क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला वारंवार 2 धावा सातत्याने पाहायला मिळतात. जितका वेळ इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलण्यासाठी घेतात, गॅदर करण्यासाठी, त्याचा पुरेपूर फायदा प्रतिस्पर्धी संघाला जरूर त्याचा बेनिफिट मिळतो. आणि अगदी आपण पाहिलं तर 2 धावा सहजतेने एकवटल्या सुद्धा जात आहेत आणि संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजांचा चालू आहे. फुल टॉस बॉल, भीमर चेंडू आलाय, पंच दर्शवतात आणि तिथे मिळते अगदी 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा इथे मिळतील अगदी फ्रीच्या. बॅटिंग करणारी टीम दहीगाव या संघाला. ओव्हर द वेस्ट, कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर पंच तुम्हाला नक्कीच खात्रीशीरपणे दंडित करतील आणि तसाच प्रयत्न आता आपण पाहिला तर गोलंदाजाचा होता, परंतु त्या ठिकाणी त्याला दंडित करण्यात आलं. तिथे मिळाली त्याला सिंगल. 1+1 बॅटिंग करत असताना टीम दहीगाव संघ आता धावांमध्ये मुसंडी मारत असताना आपण पाहतोय. हॅलो हॅलो बेडॉनला आपण पाहतो शतक सज्ज. तिथे मिळते सिंगल धाव. एकेरी दुहेरी धाब्याला देखील तितकंच प्राधान्य दिलं जाते क्रिकेटमध्ये. याही गोष्टीची कमतरता कुठे जाणवायला नको. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फास्टेट क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जेणेकरून तसाच प्रयत्न आता प्रत्येक संघाचा, प्रत्येक खेळाडूचा आपल्याला प्रत्येक मॅचेसमध्ये पाहायला मिळतोय. ऑनसाइडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये भरत येतात चेंडू खाली, तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावती आहे 17 धावा. स्ट्राइक एंडला प्रसाद, नॉन स्ट्राइक एंडला परेश. एकाच राशीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाहायला मिळतात आणि ते DRS घेण्यात आला. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज होती. अगदी आपण पाहिलं तर ऑनफिल्ड अंपायर आता आमच्या टीव्ही अंपायरकडे तो निर्णय देण्यात आलाय. तिथे आमचे लोखंडे सर चेक करतील. या षटकातील जर हा चेंडू भीमर आला तर कुठेतरी गोलंदाजाला देखील माघारी परतावं लागेल असं चित्र तुम्ही पाहताय. जर कदाचित फलंदाज बाद असेल तर मात्र कोणत्या प्रकारची चिंतेची बाब नसेल. लोखंडे सर या ठिकाणी याला विनंती राहील अगदी आमच्या टेक्निकल रूम मध्ये चेक केला जाईल. ओव्हर द वेस्ट, कमरेपेक्षा जास्त जर उंचीचा चेंडू असेल तर त्याला भीमर घोषित केला जाईल, हे लक्षात असू द्या. एस इट इज अ नो बॉल. फलंदाज सेफ असतील आणि आता 2 चेंडू या षटकातील बिबर टाकण्यात आले. गोलंदाज आपण पाहिलं तर नरेशच्या माध्यमातून
फ्रीट कंटिन्यू असेल हे लक्षात असू द्या. धावसंख्या संघ फलकावरती आपण पाहतोय अगदी वेगाने फ्लाय होत असताना मात्र इथे या चुका टाळाव्या लागतील. गोलंदाजांकडून या अपेक्षा नव्हत्या कारण पहिले षटक आकाशने अत्यंत सुंदर वाखाणण्याजोगे हाताळलं. त्यानंतर नरेश सारखा गोलंदाज कदाचित या संघाचा एक तारणहार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जात होतं. परंतु या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडू भीमा टाकत त्याने कदाचित आपल्या स्वतःच्या पायावरती अगदी कुऱ्हाडी मारल्यासारख्या गोलंदाज सज्ज होतात. आता मात्र ते मॅच ते षटक कंटिन्यू केलं जाईल. यावेळेस ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. धावा सुद्धा चांगलाच मिळतील. बॉल चालला शॉर्ट प्लेनच्या बॉलवरती पुल करत असताना सक्सेसफुल पॉवरफुल षटका. सुंदर कमबॅक त्याला करावा लागेल. षटकार हल्ल्यानंतर मात्र आपण पाहतोय काय कमबॅक करतायत गोलंदाज तुषार. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. धावसंख्या संघ फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 24 24 धावा आहेत. आणखीन एक फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल चालला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधामध. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जात आहे सरळ स्क्रीन समोर आणखीन एक दर्जेदार षटकार. आपण लगेच सामना स्पीडअप करा कारण आता एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 मिनिटांचा बेल या 2 षटकांसाठी घेण्यात आलाय. लक्षात असू द्या प्रत्येक षटकाकडे आमचं बारीक लक्ष असेल आमच्या ऑफिशियल स्कोररचं. एखादा मिनिट एखादा सेकंद जरी इकडे तिकडे झाला तरी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. ही अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो. क्रिकेटचे नियम आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकामध्ये आपण पाहतो. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यामधील अतिशय काटेकोरपणाने ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमध्ये तुल्यबल लढत आहे. एक चांगलं बॅटल पाहतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय क्षेत्ररक्षणाला हुलकावणी देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मात्र आपण पाहतोय म्हटलं जाताना आपल्या क्षमतेवरती आपला विश्वास असायला हवा आणि आता ती क्षमता लोकांना दाखवावी लागेल असा प्रयत्न आता बॅटिंग करणारी टीम बनत असेल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला असं वाटत होतं की अडखळ सुरुवात आहे. अत्यंत चांगले बॅटिंग आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरमध्ये त्यांनी केली. धावसंख्येला एक वेगळी दिशा वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला. 30 वरती पोहोचला 2 षटकाच्या अंती आणि आता या षटकामध्ये गोलंदाज रुपेशचा वापर करण्यात आला. त्याच्या विरोधात एक चौकार देखील आला आणि डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतो. षटक क्रमांक 3 मध्ये कमबॅक करावा लागेल. अगदी आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जय कामलिंगेश्वर कलबाड या संघाने आणि त्याच्या विरोधात दहीगाव संघ बॅटिंग करते. यावेळेस चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या विरोधात देखील आपण पाहतो बॉल चालला सीमा पार अगदी लॉंग गॉन लावलेला हा दर्जेदार BSNL चौकार.
4 धावा इथे येतात आणि या 4 धाब्याने संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 38 वरती जाऊन पोहोचलाय. चांगले बॅटिंग करतायत दहीगाव संघाच्या फलंदाज. चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि ते अंपायर सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणखी एक मिळेल बॅटिंग करणारी टीम दहीगावला. अगदी आपण पाहिलं तर प्रकाश झोतातील नाईट क्रिकेट सामने तुम्हाला पाहायला मिळतात. या विभागामध्ये अत्यंत लोकप्रिय स्पर्धा या विभागातून आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. श्री दत्तकृपा चषक 2024 पहिल्या वर्षाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अतिशय दिमागदार पद्धतीने अगदी आपण पाहतो ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. प्रत्येक संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुरेशजी घुडे साहेब यांच्या वतीने करण्यात आलंय. दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा यांच्या वतीने हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. बॅटची अतली कडा बॉल चला पाठीमागे तोपर्यंत शतक सज्ज. एक सिंगल धाव रोखू शकत नाही. एका धाबेच्या मदतीने आपण पाहतो हळूवार पद्धतीने का होईना परंतु क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यायला हवं जितकं तुम्ही चौकार षटकाराला देता आणि तसा प्रयत्न आता चालू आहे. आक्रमकता तितका संयम. अगदी आपण पाहतो सिंगल डबल म्हटले तर मुंबईची लाईफलाईन मुंबईची लोकल असते तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल असते. त्याच्यावरती जास्त फोकस इथे केला जात आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. चांगलं शतरक्षण प्रोटेक्शन अवेलेबल आहे. डीप मध्ये आपण पाहतो शतरक्षण तैनात आहे. तोपर्यंत सिंगल षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो आमचे ऑफिशियल स्कोरर 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे प्रेक्षकांना ऑनलाईन जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष बलपूर्वक स्वागत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या धाव फलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करत असताना दहीगाव संघाची 1:42 आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. खेळाडू बसतील पाणी पीत तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकू या एक सुमधुर संगीत. श्री गणेश दहीगाव याही संघाचे संघनायक यांना विनंती राहिला पण टॉससाठी रिपोर्टिंग करा. चालू सामन्याच्या मध्यांतराला आपण नाणेफेकी करू. शिवप्रेमी नारायणगाव आणि श्री गणेश दहीगाव या 2 टीम मध्ये या सन्मान आपण पाहतो आदरणीय कमलाकरजी घुडे दादा यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्यांच्या वतीने आपण पाहिलं तर या संपूर्ण जेवढे कमिटी मेंबर्स आहेत जे आपण पाहतोय अगदी ऑनफिल्ड मध्ये जेव्हा जेव्हा कार्यरत असतात ते सर्व आमचे ऑफिशियल पदाधिकारी यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले ते आमचे कमलाकर दादा घुडे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. दादा आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण आमच्या मंचावरती यावं. हरिश्चंद्र चौधरी साहेब, अशोकजी सासे, बालकृष्ण कडवबाबा, अमोलजी शिंगोले आणि अक्षयजी शिंगोले यांचेही सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि या 2 षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम कितीपर्यंत मसल मारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू पिचिंग झालाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गोलंदाज आकाश कडून अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू पाहायला मिळाला आणि तोपर्यंत व्हाईट बॉल. पंच प्रसाद सहस्रबुद्ध मला सांगत असताना अतिरिक्त धाबेने धाव फलकावरती 43 धावा आहेत. 43. बॅटची कडा पाठीमागे आपण पाहतोय बॉल चाललाय यस्टनच्या शॉट फाईन लेग कडे. एक टप्पा गेट चेंडूला अडवलाय तोपर्यंत फक्त एकच धाब्यावरती समाधान.
इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये जरूर असेल टीम खाम लिंगेश्वर कलमार संघ. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न वैभव आणि त्याच्या साथीनं प्रसाद आणि परेश करतात. वैभव बाद झाल्यानंतर माफ करा पहिली विकेट वैभवची आली. अगदी आपण पाहतो ते सांघिक यश मिळालं, परंतु त्यानंतर जो संघाचा डाव या दोन खेळाडूंनी सावरलाय तो वाखाणण्याजोगी आहे. म्हटलं जाताना चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न परेश आणि त्याच्या साथीनं प्रसादने केलेला आहे. बाद होतात. काही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही सहर्ष मनपूर्वक आपण स्वागत करू. स्पर्धा तुम्ही पाहता श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आयोजित श्री दत्तकृपा चषक 2024 प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर चेंडू, अतिशय भेदक मारा. स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹51,555 जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आले श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा यांच्या वतीनं व विशेष सहकार्य प्रवीण शेठ गुरुनाथ घुडे यांचे आपण विशेष कौतुक करू. आकर्षक चषक आम्हाला ज्यांच्या वतीनं देण्यात आला प्रथम क्रमांकाचा स्वर्गीय हरिश्चंद्र महादेव शेलवले यांच्या स्मरणार्थ कुमार वैभव हरिश्चंद्र शेलवले यांचे विशेष आभार. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम ₹25,555 स्वर्गीय गुरुनाथ महादेव घुडे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ कुमार प्रवीण गुरुनाथ घुडे यांच्याकडून देण्यात आलं त्यांचं विशेष सहकार्य. चषक आपण पाहतो द्वितीय क्रमांकाचा स्वर्गीय किरण वसंत हेगडे यांच्या स्मरणार्थ सविता वसंत हेगडे हेगडे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ते पारितोषिक आम्हाला देण्यात आले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 12,222 स्वर्गीय अनंत परशु घुडे यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी अनंत घुडे उद्योजक यांच्याकडून देण्यात आले त्यांचा विशेष आभार. तृतीय क्रमांकाचा चषक स्वर्गीय सुरेश वामन घुडे यांच्या स्मरणार्थ श्री विश्वनाथ पुंडलिक घुडे यांच्याकडून देण्यात आले त्यांचा विशेष आभार. फलंदाज या ठिकाणी एका पाठोपाठ बाद होतात. बॅटिंग करत असताना दहीगाव संघ आपण पाहतोय अद्यापपर्यंत 47 वरती 3 फलंदाज त्यांनी गमावलेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 12,222 श्री नारायण पदू भावार्थे यांच्या स्मरणार्थ श्री उमाकांत नारायण भावार्थे यांच्याकडून देण्यात आले. आणि चषक स्वर्गीय रमेश जयराम घुडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राजेश जयराम घुडे यांच्याकडून देण्यात आलं. या सर्व दानशूर दात्यांचा विशेष आभार. ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतो. बॉल चालला डीप मध्ये, कबसला क्षेत्ररक्षक सज्ज. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजने एकवडल्या जात आहेत. एकूण 50 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक 4 इथे लाईन चेक केली जाईल. पंच आमच्याकडे वळतात. सिरीज वाईड बॉल. पुरुष एकदा एक चेंडू आणखी टाकावा लागेल आणि आता DRS वाईड बॉल साठी घेण्यात आलाय. कदाचित एक रिव्ह्यू तुमच्याकडे असो आणि आता गोलंदाजी करणारा संघ अर्थातच कलबार संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहावं लागेल एक्झॅक्टली चेंडू पिचिंग कुठे झाला आणि अगदी आपण पाहणार आहोत आता ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या ऑफिशियल टेक्निकल रूम मध्ये ऑफिशियल अपडेटर आहे. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट आहे. तिसरे पंच आमचे लोखंडे सर प्लॅटफॉर्म कल्याण.
शॉर्ट ऑफ गुडलेनचा हा चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर लेग स्टिक वरून गेलेला हा चेंडू एस इट इज फॉर डिलिव्हरी. डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं समाप्त झालेलं आहे आणि चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू वाईड आला. त्यानंतर सिंगल विकेट 1+1 झाली. त्यानंतर डॉट वाईड. त्यानंतर विकेट रनआउट आणि त्यानंतर 2 धावा आणि आता डॉट बॉल. षटक कंप्लीट झालेलं आहे. 2 चेंडू अतिरिक्त जरूर आले वाईड. एकंदरीत या षटकामध्ये 8 चेंडू फेकण्यात आले. ऑफिशियल चार षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि 4 षटकामध्ये 49 धावा फलकावती आहेत. तुमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी आम्हाला माहिती देतात. अत्यंत तंतोतंत माहिती ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो प्रति षटकामागे. यानंतर टॉससाठी आपण नारायणगाव शिवप्रेमी संघाचे कॅप्टन आणि श्री गणेश दहीगाव याही संघाचे कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर आमच्या व्यासपीठाकडे आपण रिपोर्टिंग करायची आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. राहुल चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो रायसिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर आपण पाहतो अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. पंच दंडित करतात योगीराज फुटेरे सर आणि सांगत असताना 1 फॉर दी कॉल. परंतु इथे जर असा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यात आला तर मात्र दंडित करण्यात येईल ही पूर्व सूचना गोलंदाजाला देण्यात आली आहे. परंतु वाईट बॉल अतिरिक्त धाव इथे धाव फलकावरती ऍड होती. 50 धाव फलकावरती आहेत. पहिलं सत्र चालू आपण पाहतो. शॉर्ट ऑफ गुडलेन अत्यंत सुंदर गोलंदाजी याही षटकामध्ये आपल्याला तशा पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतील. या अगोदर चिखला वाखाणणे जोगी होता. दहीगावचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नारायणगाव शिवप्रेमी क्रिकेट संघ यांना विनंती राहील आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. कारण आता या षटकातील केवळ 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 4 चेंडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करणारी टीम किती धावांपर्यंत जाऊन पोहोचेल. या अगोदर 55 धावा आपण पाहिल्या 2 टीम मध्ये आणि आता 4 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. कदाचित ऑलमोस्ट ही धावसंख्या त्याच धावसंख्येपर्यंत जाईल असा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का. कारण द्वितीय सत्रामध्ये आपण पाहिलं तर दोनही वेळा 56 धावा सहजतेने चेस झाल्यात. या क्रीडांगणाचा इतिहास आहे आजच्या रजनीमध्ये आणि तसाच आपण पाहतो या मासमध्ये तसा काही विक्रम होईल का हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतो राहुल राईट ऑफ द विकेटने. आखो टप्प्याचा बॉल वड शॉट बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे ठोकलाय दर्जेदार बिग हिट षटकार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा एक बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तिचा वापर टायमिंग देखील प्रॉपर होतं आणि यावेळेस चेंडूने केली हवाई सफर. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय हा कल्पेश यांनी दिलेला आहे. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. पडल्यानंतर पुढे एकदा नो बॉल. रायसिंग आणि सरप्राइजिंग चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि पंच या ठिकाणी दंडित करतात. मी बघाशी सांगितलं याचा उल्लेख जरूर केला की पहिला चेंडू तुम्ही राईस केला तिथे मात्र तुम्हाला 1 फॉर दी कॉल असं देण्यात आला. कदाचित या षटकामध्ये असा चेंडू आढळला तर मात्र तुम्हाला तिथे पंच दंडित करतील अशी पूर्व सूचना देण्यात आली. या दरम्यान आपण पाहतोय तैशिब अली काळू आणि चैतन्य बारी बाबू टॉससाठी आपण लगेचच या
आपल्या शुभस्य आपण टॉस करू. एवन जोडीच्या माध्यमातून टॉस केला जाईल. नो बॉल देण्यात आलाय. धावसंख्या फलकावरती फ्रीची संधी आहे. बॅटची कडा पाठीमागे आपण पाहतो. बॉल चाललाय शॉट फाईन निघाला. तोपर्यंत आपण पाहतो ऑन स्क्रीन टॉस देखील होतो नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला नारायणगाव आणि दुसऱ्या बाजूला दहीगाव. या दोन टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. या अगोदर आपण पाहिलं तर जय बजरंगी दहीगाव हा संघ खेळतोय. परंतु आता नेक्स्ट मॅच मध्ये श्री गणेश दहीगाव हा तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश दहीगाव टीम ऑन द टॉस इलेक्टेड टू डिसिजन पेंडिंग आहे. अगदी काय डिसाइड करतील श्री गणेश दहीगाव हे सांगणं कठीण आहे. अगदी मी तर म्हणेन पूर्णपणे संपूर्ण मॅचेसचा आढावा ते घेत आहेत. क्रीडांगणाचा आढावा ते घेत आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक चांगला डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळेल. श्री गणेश दहीगावचा 60 धावा फलकावरती आहेत. 6-0 आजच्या रजनीमध्ये. आता मात्र चांगली धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी बजरंग बॉईज दहीगाव संघाची. जय खामलिंगेश्वर कलमाड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना चांगली दुबातार बॅटिंग ते करतायत दहीगाव संघाचे खेळाडू. पुढे एकदा आणखीन एक भीमर बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंच दर्शवतात. शॉर्ट थर्ड मॅन डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठीमागे आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते 3+1 एकंदरीत या 4 धावा मिळतील बॅटिंग करणारी टीम दहीगावला. काय घडलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतो. धावा अक्षरशः बहाल केल्या जातात. ज्या धावा वाचवायच्या त्या धावा इथे मात्र बहाल केल्या जातात. टीम कलबाड संघाच्या वतीनं असा प्रयत्न त्याने करायचा की इथून किमान कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं होतं. याच अनुषंगाने त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. परंतु गोलंदाजांवरती अगदी आपण पाहिलं तर बेसुमार मार पडत असताना यावेळेस लॉंग गॉनला वॉट अ शॉट. अगदी आपण पाहतोय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेवट देखील गोड केलाय टीम दहीगाव या संघाने आणि षटका ठोकत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 70 वरती. 71 धावांचं भलं टार्गेट असेल खामलिंगेश्वर कलबाड संघासमोर. विजयासाठी 71 ची गरज. डीजे बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते शिवप्रेमी क्रिकेट संघ नारायणगाव या संघाला. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. हायेस्ट स्कोर या ठिकाणी बनवण्यात आलाय. 70 धावा आणि 71 धावसंख्येचं लक्ष्य कशा पद्धतीने चेस करेल पार करेल टीम कलबाड की या धावा डिफेन्स करेल दहीगाव हे ऐकण्यासाठी पुढे एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया याच गावातील याच परिसरातील अगदी आपण पाहतो या विभागातील अत्यंत लोकप्रिय समालोचक योगेश वाघ सर यांना धन्यवाद.
पाहतोय मित्रांनो, एका साइडनं बजरंगी बॉईज दहीगाव आणि त्यांच्या विरुद्ध चेंडू पूर्व मैदानात तब्बल 71 धावांचं हे भलं मोठं आव्हान आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते कैलास आणि त्याच्या साथीला रोहणी सलामीची जोडी भलं मोठं 71 धावांचं आव्हान 71 धावांचं आव्हान पाठला करण्यासाठी दाखल झालेली जोडी. तर निश्चित आपण पाहू शकाल इथे सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होताना पाहायला मिळते वैभव. पहिलं षटक पॉवर प्लेचं कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी दुमसा दुमशीचा कार्यक्रम चालू. थंडीचा महिना आणि फेब्रुवारी महिना म्हणजे काय सांगायचं माझ्या भाषेत सांगायचं तर लपड्याचा महिना लय बायाच्यात रोज डे किस डे काय नाही लय डे बा त्याच्यात कॅलेंडर कमी आवड डे. चला जाऊया. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि इथे जबाबदारी वैभव. यस रट्टा महाराज यातला पण जरा करचणला कुपोषित रट्टा बिना प्लस पोलिओ विदाऊट कार्यक्रम. एकंदरीत आपण पाहतोय कुठेतरी बॅटचा किनारा पकडला होता परंतु हवा तितका चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. एक सिंगल आली गेली. सिंगलच्या साह्यानं संघाचं खातं तरी इथे ओपन झालंय. आता अजूनही जर पाहिला निश्चित आपण पाहतो 70 धावांची गरज आहे. एकंदरीत 29 चेंडू 70 धावा हे समीकरण इथून पुढे झुकी गणेश साला मजबूत व्हाईट हेल पडेगा. भयानक काम थंडीचा महिना आणि काय सांगायचं एक बाजू इथे चुकीची गोलंदाजी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खराब गोलंदाजी झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी एक्स्ट्राच्या धाब्यांना आमंत्रण द्यावं लागेल या प्रकारची गोलंदाजी होती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. काय सांगायचं आहे आपाशी न तुपाशी सांग कार्यक्रम ओके खावा पक्का मीठ गडी व्हावा नीट. काय सांगायचं आहे शेम कार्यक्रम झाला बाय मी लाजाळू आणि बॉल कसा सांभाळू कुर इथे फलंदाज बाद. एकंदरीत जाऊया. या 2 धावा आहेत परंतु एक महत्वाचा गडी देखील बाद झालाय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सिंगल काडी डबल इंजिन सँडी नावही गड्याचा डेंजर टेल आहे रे. सँडी दाखल झाला इथे स्ट्राइक एंड वरती. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा वैभव. चला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा वेळ आहे याची मात्र निश्चित नोंद घ्यायची. बस आवडा फुलटॉस बॉल जर बॅटीला ठोकण्यात लाईन मारायची तरी खोट जत्राने हळदी. काय सांगायचं आहे योजेला आता काय सांगायचं आहे मुकाजे चांगला हा जवळ जवळ जा. काय सांगायचं काय नाही नको झाली तर बॅट वरती चेंडू येत नाही. इथे जर आपण पाहिला तर निश्चित हा चांगला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका इथे सजवलाय उंची भरपूर गाठली लांबी किती पाहावं लागेल. बस
नको झाली तर लय भयानक काम झाला. इलाज नाही काय बोलायचा. बायको करत सकनी पण मेवणी पाहत शिकणी शियम कार्यक्रम. क्या चाली पण काय सांगायचं. उडायचा उडायचा माझा दिली कुर 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 झेल ड्रॉप. अशा धावा धावपलकावरती एकंदरीत आपण पाहतो 4 आहेत. बघा योग बॉल बॅटीला ठोकला तर काय झालं. किचन मध्ये जेवण वाढलं तर हॉल मध्ये धिंगाईन चालू झाला. खऱ्या अर्थाने जरूर आपण पाहतोय इथे पहिला चेंडू तर निश्चित त्यावरती 2 धावा आणि जीवदान मिळालं होतं. या चेंडूवरती मात्र इथे गोलंदाजाने बाजी मारली. इथे डॉट चेंडू आला गेलाय. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती खिचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल खाली आलाय. पावला बस देखताय जिलबीवर मागताय भजिया. सेम कार्यक्रम. रन पक्का म्हणून काय नाही बाबा हो. नाही बोशाडा खाताना धन आहे. काय नको झाले जरा तरी नशीब काय झाला आणि काय नाही. सरळ गावातून चालू आहे बघा. बोतडी जर फाटली होय तर डांबनी काय धागा आनंद शिवून जे आताच बाबा. 6 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. इथे आपण पाहतो पहिले षटक जर पाहिलं तर निश्चित चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं वैभवचं. परंतु आता येणारं षटक कुणाच्या हातामध्ये राहील. चला एक्स्ट्राचा वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती करण्यात येते आपण एक्स्ट्राचा वेळ जर खर्च केला तर आपल्याला एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कल मध्ये घेणं बंधनकारक आहे. यास यास झुकेगा नाही साला पुष्पराज. 1.25 क्विंटल बोजा पुष्पराज. जाऊया गोलंदाज आला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती जय आला गेला. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती जय तर आला गेलाय. जयच्या हातामध्ये जबाबदारी आहे कारण की इथून पुढे आपण पाहू शकाल समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 24 बॉल 65 धावांची गरज. 24 चेंडू 65 धावा हे समीकरण आपण पाहतोय. चला वेळ वाचवा मित्रांनो. आयोजकांना साथीनं वेळेअभावी सहकार्य करणं. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे हो बेकार. लाय सुद्धा मळ तंबाखू लाय सुद्धा मळ तंबाखू हानते जण का काय सांगायचं आहे. बेकार ना दर दरा पर परा बॉलचा साबरात 4 चौका. घेतल्या फुकाट मेहनत ना. एकंदरीत आपण पाहू शकाल संघाची टोटल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 12 धावा. बस काय बोलायचं पंच. हे बॉलरच्या अंगात काय हेडर शिरते का खैस येरा बरं. बॉल टिकल्यावर डायरेक्ट हात मानक नेतो पार. लय भयानक काम. काय ना आज एक तायती आणले त्याचा म्हणजे तरी वाया उतारा तरी करून टिकायला. साबरा मोकारा तिकडा धोकाच नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उडवला गेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हो नाही बरा झाला तुला तरी आजार फरक पडलाय तो. नाही 2 जणांचा बेकार आजार झाला त्यांनी ते बोथडीच पाडीत.
यास परंतु चांगला झेल विकेट फलंदाज बाद. आता जाऊया निश्चित 12 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. आता कशा प्रकारची कामगिरी होईल मॅच मध्ये ते देखील पाहणं फार इम्पॉर्टंट राहील. जाऊया मित्रांनो निश्चित आपण पाहू शकाल 12 धावा तर धावफलकावरती सोडला गेलाय. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्गवरती. बस घसरगुंडी पुसरगुंडी काय सांगायचं आहे. सासू गेली पण सासऱ्याची मजा झाली सेम काम इथे जरूर आपण पाहतोय. एकंदरीत निश्चित षटक क्रमांक 2 षटकांचा केस समाप्त 12 धावा. झाला चला स्टेपनी जाऊ दे. टायर मेन टायर पंक्चर झाला तुमचा काय बोलायचा. आपण पाहू शकाल आता इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक आहे. 2 षटकांचा खेळ तरी ते समाप्त झालाय. 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 59 धावा. फक्त नाही म्हणजे चांगला काम करायला लागेल. आला बॉलर त्याचा उतारा करायला लागेल तर कार्यक्रम जमल. अठरा बॉल 59 धाब्याची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे पाहू शकाल वैभव आलाय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी. वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आता वैभव कशा प्रकारचे बॅटिंग करणार या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओहो नाही 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 तो सांगतो कॅच नाही सांग काय हाणायचं तेवढं हाणून दे. कन्यादान करू दे बाबा. दिलदार माणूस आहे. धोकाच नाही किती पण खाऊ द्या. इथे खऱ्या अर्थाने हा चेंडू देखील जातोय. तो म्हणजे 4 धाब्यांसाठी ठोकलाय चौकार. चौकार जर आला गेलाय आपण पाहू शकाल. इथे यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आला बॉल पर्यंत. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे वाचला का तो काल सांगेल तो सांगेल नाही आहे त्याच बरा चालू आहे. सावळ्या गोंधळ काय सांगायचा जरूर. इथे मात्र निश्चित आता शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 54 धाब्यांची गरज. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच एका साईडला टीम शिवप्रेमी नारायणगाव आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश दहीगाव. यास कीपरची मजा आली बाबा. काय रन पका त्यामुळे काय तुम्ही चापाचापी केली भोतडी फाडली तरी काय सांगायचं आहे. फरक नाही. आता शेवटचे 15 बॉल 54 धाब्यांची गरज. 15 चेंडू 54 धाबा बनवायच्या आहेत इथून पुढे मॅच मध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैभव. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे कबड्डी मध्ये. यस आणि निश्चित इथे पंचाने सांगितले कुठेतरी जर पाहिला आपण इथे या
धावा ज्याप्रमाणे येत आहेत त्या धावा कुठेतरी जर पाहिला थोडंसं कमी होताना पाहायला मिळालं, कारण की अवघ्या धावा आतापर्यंत 18च आहेत. तिसरे षटक चालू आहे, त्यामध्ये देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बाज काय रे, काय नाही, ये गडी रात्री नाईट करून आला का काय झाला, दिवसा परत जाऊन आलं का काय झालं, काय जमना, गाड्या सगळ्या गंजल्या, उद्या सगळ्या तुम्ही सर्व्हिसिंगला न्या, पर्याय नाही, आवरेज नाही देते ह्या गाड्या. काय सांगायचं आहे, सगळं आरपाटा ढिलं करून आणा. कैल्या तर काय सांगायचं आहे, 87 किलो बोजा आहे, सगळा फेल. येणारा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बाटवरती चेंडू येत नाहीये. बघता बघता षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे समीकरण आहे 12 चेंडू 52 धावा आणि धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय धावा जोडल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. पहा, या षटकासाठी तब्बल 11 मिनिटं खर्च केलेली आहेत. त्यामुळे आता आपल्याकडे वेळ किती आहे काय आहे हे आम्ही सांगणं खरं. आता तुम्हीच आता वेळेचं बंधन ठेवा, कारण की आपण एक्स्ट्राचा वेळ जर घेतला तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल, याची मात्र नोंद घ्या. कारण की तुम्हाला वारंवार साधण्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत की आपण जास्तचा वेळ जर घेतला तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. कल्पेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे गोलंदाज कल्पेश आलाय स्ट्राईक एंड मध्ये. कैलास आहे सलामीच्या भूमिकेत हा खेळाडू दाखल झालाय. मजबूत जाडाजुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा. ओहो, यावेळी मात्र बेकार बॉल ज्याला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. षटकार. या 7 धावा. इथे नशिबाचा सत्ता आलाय. आता येणारा चेंडू फ्री हिट. वरती कैलास त्याने आक्रमण केलंय. शेवटचे 12 बॉल 45 आणि फ्री हिट. यावेळी देखील खेचून मारलाय. ते फ्री हिट आहे. पाहावं लागेल क्षेत्राचे बॉल खाली आलाय. बेकार. बस ते बघा झुकेगा नाही साला. कार्यक्रम ओके. फलंदाजी ते होईल बाद. विकेट. तुषार यावेळेस दाखल झालाय. परत तू रट्टा दिलाय. फिल्डर मात्र सुसाडालाय बॉल. यास काय सांगायचंय नाही. याच्या हातात बॉल आला ना का डायरेक्ट झोपी जातो. झोपाळा झो रे झू. हातातून निघतच नाही तो लवकर. आता मात्र निश्चित आपण पाहू शकाल थोडस समीकरण जे मात्र चेंज होताना पाहायला मिळेल यात शंका नाहीये. परंतु अजून जर पाहिला निश्चित
धाब्यांची तर गरज आहेच, कारण की धावा त्या पद्धतीने बनवायच्या आहेत तुम्हाला. यावेळेस देखील चांगला फटका आणि यावेळेस देखील बेकार. आता मात्र याला काहीतरी झोमला, ओके मध्ये झोमला, या ठासून झोमला. आता काहीतरी जरा गजा रंगात आला हो का. मशीन मात्र आता लेट का होईना पण थेट गरम व्हायला लागली. शांताबाईला पकडा, सगळी गाणी होतात. तुम्ही फक्त आवाजाकडे लक्ष देत राहा. काय माहिती आहे का, माझा तमाशा होतो ते टायमाला तुमचं भारूड असता. धावा धावफलकावरती आहेत 32. अजूनही जर पाहिलं तर या षटकामधील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्थात इक्वेशन आपण पाहू शकाल, 3 चेंडू 9 चेंडू 39. तहसीलदार ओके असला ना तर ग्रामसेवक पण डायरेक्ट ताट होतो. आणि इथे मात्र बेकार गल फडला, जेला पार. पोरा सोराने उभा वारा, मोठे घरचा पोकळ वासा, वारा शिरा बसा बसा, ढाळ ढूस रन आउट, फलंदाज बाद. खालच्या आलेल जेला, वरच्या आलेल मात्र काय जाणार, लय भयानक गडी आहे. कैलास जो 24 धाब्यांवरती सलामीच्या भूमिकेत दाखल झाला होता, अजूनही बॅटिंग करतोय संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळेल. कल्पेश शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 8 बॉल 38 ची गरज. बेकार. बस अशी बॅटिंग झाली ना तर मुळी धाव एकदम उपयुक्त उपाय. बोले तो मुतखडा बाहेर गेला चालेल, पण मुळी दात. इथे मात्र निश्चित याच चुका. इथे कमालीची बॅटिंग चालू आहे. धाबा धावफलकावरती 37. आता पुन्हा एकदा धावफलकावरती थोडस परिवर्तन पाहायला मिळणार आहे, कारण की आता शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे टीम जय खांबलिंगेश्वर कलमाड क्रिकेट संघाला 34 धावा. यावेळी देखील फटका. बस आता काय सांगायचं आहे, काम फिट झाला. खावा पका मीठ गडी भावा नीट, फलंदाज बाद. यस, एकंदरीत आपण पाहतोय आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता आवश्यकता राहणार आहे ती म्हणजे 34 धावेंची. इथे फटका चांगला होता. नाही नाही बाबा, कोण कोणी का पळात. बस तवा समा काय सांगत असं तू, पोरा सोराने उभा वारा, मोठे घरचा पोकळू वासा, वारा शिरा बसा बसा. एखाद्या चोराचे मगी लागा पण पोराचे मगी नका लागू. काय सांगायचंय, जेवण दा मग काय सांगा. मग सांगला ना पोरा सोरा उभा वारा, तू ते पोराचे मगी लागा होगा, त्यांना केला ना डूस. आता काय सांगायचं आहे, तरुणाला जोमात आणि म्हातारा जेला कोमात, शेम कार्यक्रम. इथे फलंदाज बाद.
इथे मात्र धावबाच्या स्वरूपानं अजून एक धक्का पाहायला मिळाला आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. हवी तशी बॅटिंग तर होताना पाहायला मिळत नाहीये मित्रांनो. निश्चित धावा येणं फार इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोडी तयार होताना पाहायला मिळेल. इथे मॅच मध्ये आता मात्र चांगली पकड निर्माण करण्याचं काम इथे केलं जातं. यावेळी देखील मटे जीवावर रट्टा मारला पण किपरला कोणी दयामय आहे. काय सांगायचं किपर काय सांगायचं आज नाही मोठी भोतरी जेवण होतं का. आता मात्र बॉल सुटाय मार्ग नाही. फलंदाज तयार खेळाडू आपण तयार आहे. पुढची मॅच साठी आपण क्षेत्ररक्षण साठी तयार आहे. आणि टीम दहीगाव टीमचे खेळाडू जरूर उपस्थित देखील मला वाटतं झालेत. निश्चित पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडनं नारायणगाव त्यांच्या विरुद्ध टीम दहीगाव या दोन टीमच्या माध्यमातून पुढची लढत आपण पाहणार आहोत. चला फलंदाज आपण थोडीशी घाई करा. आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 40 धावा तर धावफलकावरती बनला गेलाय आता. परंतु येणारा चेंडू कशा प्रकारे राहील तर देखील पाहणं फार. यावेळी देखील इथे कमालीची गोलंदाजी. कुठेतरी कलमाड संघ बॅकफुट वरती बॅटिंग करतोय. धावा येत नाही. अगदी आपण विचार जर केला तर धाब्यांची गरज असताना जर आपण धाबा बनवण्यासाठी कुठेतरी आत्मविश्वास गमावताय. हा आत्मविश्वास कुठेतरी न गमावता संघर्षाला सुरुवात करणं फार महत्वाचं राहतं. आणि यावेळेस नवीन फलंदाज नरेश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जा बाबा तुझे वाट्याचा योग राहिला तेवढा कपून ये. हा जरा पळत जा जरा. ओके चला शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकेटू शेवटची आणि बॉल शेवटचा. बरं काय कार्यक्रम होतो आता. हॅट्रिक चान्स देखील आहे. काय घडणार इथे. ऑल आउट हॅट्रिक. काय घडणार. बस एक तर नको झालाय. काय झालंय बॉलर गेला जरा जाता एक साइडला. लय भयानक. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल टाकून मिळतील. स्वस्ताना अल्पशा दरामध्ये संपर्क साधा. काय बोलायचंय कुठेतरी जरूर आपण पाहतो. या चुका झाला तरी आता काही एवढा इफेक्ट होणार नाही कारण की शेवटचा बॉल शिल्लक आहे. बस कसोटी आता चालू झाली. हा का नको झाले. आणि एकंदरीत जरूर काही का होईना परंतु चेंडू मात्र बॅटला स्पर्श केला. इथे संघर्ष चांगला करताना पाहायला मिळाला. ती म्हणजे टीम जय खामलिंगेश्वर कलंबाड. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या तब्बल 26 धावा. सलामीच्या भूमिकेत दाखल झाला होता. अर्थात प्रसाद ठरला या मॅचचा हिरो. चला टीम दहीगाव आपण लगेच आतमध्ये एंट्री करायची.